नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज या ठिकाणी आपण जो काही महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2024 मधील पहिले जे काही 2-3 महिने आहेत, जानेवारी 2024, फेब्रुवारी 2024 आणि मार्च 2024, या 3 महिन्यातील जे काही ठराविक महत्त्वाचे या ठिकाणी चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकणार आहोत. पहा, मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगतो, अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, परंतु केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 200 पेक्षा जास्त प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिला ऐका आणि लिहून घ्या. भारत आणि UAE मधील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉन चक्रीवादळाची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती? तर या ठिकाणी पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती राजस्थान राज्याच्या अंतर्गत. पहिलीच आवृत्ती आहे, पहिलंच एडिशन आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. दुसरा प्रश्न लिहून घ्या. फॉर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचे एक आत्मचरित्र आहे, याचं अनावरण कोणी केलेलं आहे? तर उत्तर काय असणार आहे? जनरल MM नरवणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा टिंबटिंब मध्ये सुरू झालेली आहे. तर योग्य उत्तर आहे वृंदावन. या ठिकाणी भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. काळजीपूर्वक ऐका, टेन्शन घेऊ नका. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणत्याही एक्झामची तयारी करा. मी बऱ्याच वेळेला सांगतो, तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. प्रश्न क्रमांक चौथा लिहून घ्या. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर काय असणार आहे? डॉक्टर अरविंद पनगरिया यांना या ठिकाणी 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न 5व्या नंबरचा. कोणते राज्य सरकार दरवर्षी 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करेल अशी घोषणा केलेली आहे त्या राज्य सरकारने? तर उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने या वर्षीपासून आता दरवर्षी 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. 2023 फाईड वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर आहे मॅग्नस कार्लसन या खेळाडूने या ठिकाणी फाईड वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023 जिंकलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. महत्त्वाचा प्रश्न आहे. PM विश्वकर्मा योजना लागू करणारे टिंबटिंब हे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे? तर योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो PM विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे. मला या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जाणून घेणार आहे, तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे, जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत. मला फक्त सांगा मग PM विश्वकर्मा योजना केव्हा लॉन्च करण्यात आली, याचा उद्देश काय आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. जानेवारी 2024 मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर उत्तर काय? प्राचार्य BR कंबोज यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2024 जानेवारी मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. ब्रिक्स मध्ये सामील होण्याचे आमंत्रण औपचारिकपणे कोणी नाकारलेले आहे, म्हणजे कोणी नको म्हणलेलं आहे? तर अर्जेंटिनाने या ठिकाणी नको म्हटलेलं आहे ब्रिक्स मध्ये या ठिकाणी सहभागी होण्यासाठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशाने ब्रिक्स 2024 चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे? तर उत्तर काय आहे? तर आपला या ठिकाणी पॅरामित्र रशिया या देशाने या ठिकाणी ब्रिक्स 2024 चं या ठिकाणी अध्यक्षपद काय केलेलं आहे? स्वीकारलेलं आहे. पुढचा प्रश्न 11 नंबरचा. स्कॉटिश स्क्वॉश ज्युनियर ओपन 2023 मध्ये महिला अंडर 19 चं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर उत्तर काय आहे? अनाहत सिंग यांनी या ठिकाणी स्कॉटिश स्क्वॉश ज्युनियर ओपन 2023 मध्ये महिला अंडर 19 चं विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बिसाटी भारत यांना या ठिकाणी राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती कोणी विकसित केलेली आहे? तर स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्वीडन या देशाने हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती डेव्हलप केलेली आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच X-37B हे लष्करी अंतराळ यान कोणी प्रक्षेपित केलेलं आहे? तर स्पेसएक्सने या ठिकाणी प्रक्षेपित केलेलं आहे. थोडंसं फास्ट होत असेल, मी थोडासा व्हिडिओ या ठिकाणी स्लो रेकॉर्ड करतो. पुढचा प्रश्न. PLI मान्यता मिळवणारी
पहिली भारतीय ईव्ही कंपनी कोणती ठरलेली आहे? तर ओला इलेक्ट्रिक असं त्या कंपनीचं नाव आहे. PLI मान्यता मिळवणारी पहिली भारतीय इलेक्ट्रिक व्हेकल ती कंपनी ठरलेली आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. फोर्ब्सच्या जागतिक सर्वाधिक पेड महिला खेळाडू 2023च्या प्रथम यादीमध्ये प्रथम स्थानावरती कोण आहे? तर इगा स्विटिक असं या ठिकाणी महिला खेळाडूचं नाव आहे. पोलंड देशाला बिलॉंग करतात. या ठिकाणी सर्वाधिक पेड महिला खेळाडूंच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरती आहेत. पुढचा प्रश्न 17 नंबरचा, स्टार मार्क करून ठेवा. फाल्कन 9 या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले उपग्रह कोणतं आहे? तर GSAT-20. काय नाव आहे? GSAT-20 हे या ठिकाणी फाल्कन 9 या रॉकेटद्वारे लॉन्च होणारे भारताचे पहिले सॅटेलाइट आहे. प्रथमच भारत स्पेसएक्स फाल्कनवरती उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे. पुढचा प्रश्न 18 नंबरचा. अलीकडेच जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा 18 दशलक्ष टन एवढा या ठिकाणी रिझर्वायर कोठे सापडलेला आहे? तर उत्तर काय असणार आहे? अमेरिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील हाटी कम्युनिटी आहे, हाटी समाज आहे, या समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला आहे? तर हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, संगीता कलानिधी पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर उत्तर काय असणार आहे? बॉम्बे जयश्री यांना या ठिकाणी 2023च्या संगीता कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दिनेश के त्रिपाठी यांना या ठिकाणी नौदल उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या देशाच्या कोयासन यांनी मानद डॉक्टरेट या ठिकाणी ही जी काही पदवी आहे ती बहाल केलेली आहे? तर जपान या देशाने कोयासन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यांनी मानद डॉक्टरेट बहाल केलेली आहे पदवी. कोणाला? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे? तर गुजरात हे राज्य या ठिकाणी भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण करणार आहे. पुढचा प्रश्न, एक पुस्तक आहे, द बाबरी मस्जिद, राम मंदिर, डलायमा किंवा डायलामा असं म्हटलं ते काय हरकत नाही. प्रोनाउन्सिएशन या ठिकाणी थोडंसं गडबड झालेलं आहे. या नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे? तर माधव गोडबोले यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? डोंग जून यांना या ठिकाणी चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. टोटल या ठिकाणी आपण 100 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर 2 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहेत, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत, जेणेकरून मला लक्षात येईल की हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी शेवटपर्यंत व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेले आहेत. पुढचा प्रश्न, कोणते राज्य नुकतेच नेव्हिगेशन सिस्टीम मॅप्स ॲपवरती अपघाताचे हॉटस्पॉट मॅप करणारे पहिले राज्य बनले आहे? तर पंजाब हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ड्रोन मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य या ठिकाणी ड्रोन टेक्नॉलॉजीच्या वापरासाठी ड्रोन मोहीम या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे इंद्रमणी पांडे यांची या ठिकाणी बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, एक पुस्तक आहे, वाय भारत मॅटर्स नावाचे पुस्तक कोणाचे आहे? तर आपले या ठिकाणी काय म्हणता येईल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे वाय भारत मॅटर्स. पुढचा प्रश्न, सूर्य पृथ्वीच्या कक्षेमध्ये अंतराळयान स्थापित करणारा भारत कितवा देश बनलेला आहे? या ठिकाणी सूर्य पृथ्वीच्या कक्षेमध्ये म्हणजे कोणत्या पॉइंटला? तर लँग्रेज पॉइंटला L1 या ठिकाणी अंतराळयान स्थापित करणारा भारत कितवा देश बनलेला आहे? तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31वा. ICC T20 विश्वचषक पुरुषांचा जो की 2024 मध्ये होणार आहे तो कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर 2 देशांमध्ये होणार आहे. पहिला देश आहे वेस्ट इंडिज आणि दुसरा देश आहे अमेरिका. पुढचा प्रश्न, गृह मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या संस्थेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेला आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक. या ठिकाणी दररोजची सवय लागली त्याच्यामुळे मी काय म्हणलं पर्याय क्रमांक. ठीक आहे, काही हरकत नाही. उत्तर आहे मुस्लिम लीग जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, रश्मी शुक्ला कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यांची? तर महाराष्ट्र राज्याच्या
पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न 34 नंबरचा, देशामध्ये प्रथमच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स कोठे सुरू झालेले आहेत? तर दीव दमण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिलेच मल्टी स्पोर्ट्स बीच गेम्स सुरू झालेले आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या विद्यापीठाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे? तर जैन विद्यापीठ बेंगलोर या विद्यापीठाला या ठिकाणी राष्ट्रीय खेल पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे, खेल प्रोत्साहन पुरस्कार. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने 22 जानेवारी हा ड्राय डे म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 37 नंबरचा, नुकतेच हिमबिबट्या हे राष्ट्रीय चिन्ह कोणी घोषित केलेलं आहे? तर उत्तर काय असणार आहे? तर किर्गिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे रघुराम अय्यर यांना या ठिकाणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच स्पेसएक्सने कोणत्या देशाचा पहिला खाजगी अर्थसहाय्यित भू उपग्रह ओझॉन 3 लॉन्च केलेला आहे? तर स्वीडन देशाचा पहिला खाजगीरित्या या ठिकाणी अर्थसहाय्यित भू उपग्रह ओझॉन 3 या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. कोणी? तर स्पेसएक्सने. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40वा, 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ऋत्विक रंजनम पांडे असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच इस्रोने कोणत्या रॉकेटवरती पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्यूल सेलची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे? तर PSLV C58 या रॉकेटवरती पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्यूल सेलची यशस्वीपणे चाचणी केलेली आहे आपल्या इस्रोच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नितीन करीर यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, CBRE CREDAI CBRE क्रेडाई अहवालानुसार देशातील अव्वल MSME राज्य कोणते बनलेले आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य MSME मध्ये या ठिकाणी अव्वल राज्य बनलेलं आहे. पुढचा प्रश्न, रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अरुणा नायर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यामध्ये फार्मा पार्क उभारणार आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश हे राज्य या ठिकाणी काय करणार आहे? तर राज्यामध्ये फार्मा पार्क उभारणार आहे अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, 81 क्रमांकाच्या गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर उत्तर काय असणार आहे? क्रिस्टोफर नोलन यांना या ठिकाणी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये मिसेस इंडिया 1 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर उत्तर काय असणार आहे? रुपिका ग्रोव्ह यांनी या ठिकाणी 2023 मध्ये मिसेस इंडिया 1 चे विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे नुकतेच उद्घाटन कोठे झालेले आहे? तर उत्तर असणारे मध्य प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन झालेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या कंपनीने अलीकडेच कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये प्रथमच तेल उत्पादन सुरू केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे ONGC. पुढचा प्रश्न, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्वारो नावाचं एक सायक्लोन आहे ते कोणत्या ठिकाणाला धडकलेले आहे? तर उत्तर काय आहे? मादागास्कर या ठिकाणाला धडकलेले आहे. आत्ताशिक या ठिकाणी 50 प्रश्न झाले आहेत आउट ऑफ 100 प्रश्न, बरोबर. त्याच्यामुळे या ठिकाणी व्यवस्थितपणे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एक एक प्रश्न लिहून घेण्याचा प्रयत्न करा. काही प्रश्न तुम्हाला लक्षात येत असतील चांगली गोष्ट आहे, परंतु काही प्रश्न तुम्हाला उत्तर जमत नसेल ते लगेचच्या लगेच नोट डाऊन करून घेण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न 51 नंबरचा, घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर योग्य उत्तर आहे दिव्य कृती सिंग या ठिकाणी घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या सुचेता सतीश यांनी अलीकडेच कोणत्या क्षेत्रामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे? तर उत्तर आहे संगीत क्षेत्रामध्ये. पुढचा प्रश्न, फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर गॅब्रियल अटल असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी फ्रान्सचे नवीन प्राईम मिनिस्टर पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्या द्वारे उद्घाटन झालेले आहे? तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे. या पुलाची एकूण लांबी किती आहे? तर 21.8 किलोमीटर आणि या पुलाचं नाव काय ठेवण्यात आलं आहे? अटल बिहारी वाजपेयी
ट्रान्स हार्बर लिंक असं या ठिकाणी सेतू पुलाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये युनेस्कोच्या 46व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असणार आहे? तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी 46व्या अधिवेशनाचा अध्यक्षपद भूषवणार आहे. पुढचा प्रश्न, पुस्तक आहे अँगर मॅनेजमेंट द ट्रबल्ड डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अजय बिसारिया असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, लँड ॲडव्हेंचरसाठी तेनजिंग नोर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड 2022 कोणाला देण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे सविता कंसवाल यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या योगश्री योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर SC आणि ST विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने योगश्री नावाची योजना सुरू केलेली आहे पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, भारतातील टॉप सिटीज फॉर वुमन 2023 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर कोणते आहे राहण्यायोग्य? तर चेन्नई हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये कोणता देश श्रीलंकेतील पर्यटनाच्या स्रोत बाजारपेठामध्ये अव्वल होता? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न, भारताने लहान लहान उपग्रह प्रकल्पासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर उत्तर काय असणार आहे? मॉरिशस. तर मॉरिशस या देशासोबत या ठिकाणी आपल्या भारताने छोटे छोटे सॅटेलाइट प्रकल्पासाठी या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 27व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न 63 नंबरचा, कोणत्या देशाने जानेवारी 2024 मध्ये लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर आपलाच मित्र इस्रायल या देशाने या ठिकाणी जानेवारी 2024 मध्ये लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न 64 नंबरचा, IIT मद्रास आपले नवीन कॅम्पस कोणत्या शेजारील देशामध्ये स्थापन करणार आहे? तर उत्तर काय असणार आहे? श्रीलंका. तर IIT मद्रास आपले नवीन कॅम्पस श्रीलंका या शेजारील देशामध्ये स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा जो काही अंदाज आहे तो किती व्यक्त केलेला आहे? तर 6.4% एवढा या ठिकाणी अंदाज व्यक्त केला आहे भारताच्या GDP ग्रोथचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने सी ड्रॅगन 2024च्या व्यायामामध्ये भाग घेतलेला नाही असं म्हटले आहे? तर योग्य उत्तर आहे सी फॉर चायना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2024 मध्ये प्रथमच स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केलेला आहे? तेव्हा उत्तर असणार आहे बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात स्वच्छ राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी पहिला क्रमांक आलेला आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी भारतीय सैन्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 15 जानेवारीला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियन आर्मी डे भारतीय सैन्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी कोणत्या नावाने स्वदेशी असॉल्ट रायफल लॉन्च केलेली आहे? तर उग्रम असं त्या रायफलचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळालेली आहे? तर उत्तर काय असणार आहे? पेंच. पुढचा प्रश्न, अलीकडेच चर्चेमध्ये आलेले आटपाडी संवर्धन राखीव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तेव्हा उत्तर असणार आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 73वा, 2024चे पहिले चक्रीवादळ अल्वारो कोणत्या महासागरामध्ये आलेले आहे? मगाशी आपण पाहिलं होतं कोणत्या ठिकाणी धडकले, तर मादागास्कर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या महासागरात आले असं विचारलं तर हिंदी महासागरात. पुढचा प्रश्न, तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर उपक्रमाचं नाव आहे स्वच्छ मंदिर अभियान. पुढचा प्रश्न, भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी नुकताच सहयोग कैझिन नावाचा यशस्वी संयुक्त सराव कोणत्या ठिकाणी या ठिकाणी संपन्न केलेला आहे? तर चेन्नई या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 76वा, मलेशिया ओपन 2024 मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक कोणी जिंकलेलं आहे? तर सात्विक आणि चिराग या दोन जोडीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मलेशिया ओपन 2024 मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न, हायड्रोजनवरती चालणाऱ्या शहरी
शहरी रेल्वे गाड्या सुरू करणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश कोणता बनलेला आहे? तर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, शीलवर्धन सिंह यांची कोणत्या घटनात्मक आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर असणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 79, कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळालेले आहे? तर उत्तर आहे इंदोर. पुढचा प्रश्न, स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे इंदोर. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 कोठे आयोजित केला जाणार आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्स मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? तर दुसरे स्थान मिळालेले आहे आपल्या भारताला. पुढचा प्रश्न, पुस्तक आहे गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर MJ अकबर यांनी. पुढचा प्रश्न, लैंगिकतेवर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा विधेयक कोणता देश प्रकाशित केलेला आहे? कोणत्या देशाने? तर ग्रीस या देशाने प्रकाशित केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणते संरक्षण दल 2024 हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून पाळणार आहे? तर भारतीय सैन्य दल. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे? तर राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न, DRDOने नवीन पिढीच्या आकाश NGची यशस्वी चाचणी कोठी केलेली आहे? तर ओडिसा या ठिकाणी यशस्वीपणे चाचणी केलेली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच लोहरी नावाचा एक कापणी उत्सव आहे कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? तर पंजाबमध्ये. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलाने ओंथुया किंवा औंथया या पहिल्या द्विपक्षीय सरावामध्ये भाग घेतलेला आहे? तर थायलंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो झालेल्या भारत आणि थायलंड देशाच्या नौदलाने औंथया या पहिल्या द्विपक्षीय सरावामध्ये भाग घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रतिजैविकांच्या गैरवापरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन अमृत सुरू करणार आहे? तर केरळ राज्य सरकारने ऑपरेशन अमृत सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न काय, असा कोणता प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव काय आहे ज्या प्रकल्पाअंतर्गत लष्करी इतिहास जतन केला जाणार आहे? तर शौर्य संकलन असं त्या प्रोजेक्टचं प्रकल्पाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची कोणती आवृत्ती बैठक दावोस या ठिकाणी झालेली आहे? तर 54व्या क्रमांकाची. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने 2026-27 पर्यंत $500 अब्ज अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर गुजरातने या ठिकाणी ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न, फिफा फुटबॉल पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर लिओनेल मेसीने. पुढचा प्रश्न, नुकताच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2024 कधी साजरा केलेला आहे? तर 16 जानेवारीला दरवर्षी. पुढचा प्रश्न, माझी शाळा माझा अभिमान हा जो काही अभियान आहे हा कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? हिमाचल प्रदेशने सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न 97 नंबरचा, राज्यातील पहिल्या ग्रीन अमोनिया प्लांटसाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केलेला आहे? तर आयनॉक्स एअर प्रोडक्ट सोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? तर ऑपरेशन सर्वशक्ती. बरोबर. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न, भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू होण्याचा पराक्रम नुकताच कोणी केलेला आहे? तर R प्रज्ञानन यांनी. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक 180 देशांमध्ये किती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर काय असणार? तर 93. तर टोटल 180 देशांच्या यादीमध्ये 93 क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. कोणत्या निर्देशांकमध्ये? भ्रष्टाचार निर्देशांक 2023 नुसार. याच निर्देशांकमध्ये अव्वल देश कोणता आहे? तर डेन्मार्क. आणि याच निर्देशांकमध्ये सर्वात शेवटचा देश म्हणजेच 180 क्रमांकाला कोणता देश आहे? तर सोमालिया नावाचा देश आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे किंवा कोणाला देण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तर अशोक सराफ या अभिनेत्याला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय तटरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर योग्य उत्तर काय असणार आहे? दरवर्षी 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस म्हणून आपण साजरा करतो. काळजीपूर्वक व्यवस्थितपणे शांत मनाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत आहेत किंवा येत नाहीयेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4.
पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर योग्य उत्तर काय आहे? श्रीजा अकुला यांनी या ठिकाणी पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, सनातन शिरोमणी या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, दुर्मिळ गोल्डन टायगर अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसलेला आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये गोल्डन टायगर या ठिकाणी दिसलेला आहे. मला लगेच कमेंट करून सांगा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, टाटाने भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे? तर योग्य उत्तर काय आहे? एअरबस या कंपनीसोबत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टाटाने काय केलेला आहे? तर करार केलेला आहे. कशासाठी? तर पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले संशोधन IIT उपग्रह कॅम्पस कोठे उभारले जाणार आहे? तर योग्य उत्तर काय आहे? उज्जैन. तर मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी भारतातील पहिलं संशोधन IIT उपग्रह कॅम्पस उभारलं जाणार आहे. उज्जैनवरून अजून एक गोष्ट मला लगेच लक्षात आली, काल का परवा दिवशी आपण प्रश्न घेतला होता, या ठिकाणी भारतातील पहिलं वैदिक घड्याळ या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. ही सुद्धा गोष्ट मला लगेच रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये किती व्यक्तींना कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलेले आहेत? तर टोटल 6 व्यक्तींना 2024 मध्ये कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला कोण बनलेली आहे? तर त्यांचं नाव काय आहे? वसुधा गुप्ता असं त्यांचं नाव आहे. भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणाऱ्या पहिल्या महिला त्या या ठिकाणी बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर योग्य उत्तर आहे दरवर्षी 4 फेब्रुवारीला विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, 23वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये झालेली आहे? तर योग्य उत्तर काय? बेंगलोर या ठिकाणी. प्रश्न फिरून कसा विचारला जाऊ शकतो? तर बेंगलोरमध्ये आयोजित केलेल्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेची आवृत्ती कितवी होती? तर तेव्हा उत्तर काय असणार? तर 23व्या क्रमांकाची. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक दिवस परेड 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने प्रथम पारितोषिक पटकावलेले आहे? तर योग्य उत्तर काय? सांस्कृतिक मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतीय लष्करासाठी सर्वत्र ही एक मोबाईल ब्रिज सिस्टम अलीकडेच कोणी सुरू केलेली आहे किंवा कोणी या ठिकाणी विकसित केलेली आहे? तर DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, मग DRDO याची स्थापना केव्हा झाली? DRDOचा फुल फॉर्म काय आहे? DRDOचं मुख्यालय कोठे आहे? आणि DRDOचे वर्तमानमधील चेअरमॅन अध्यक्ष कोण आहेत? या 4 गोष्टीची उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक कोठे स्थापन केली जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे बनारस हिंदू विद्यापीठ या ठिकाणी उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक स्थापित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, WHOने कोणत्या देशांना औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्स फॅट नष्ट करण्यासाठी प्रथमच सन्मानित केलेले आहे? तर वेगवेगळ्या देशांना सन्मानित केलेला आहे WHOने. डेन्मार्क, पोलंड, लिथुआनिया, सौदी अरेबिया आणि थायलंड या सर्व देशांना या ठिकाणी WHOने सन्मानित केलेलं आहे. कशासाठी? तर ट्रान्स फॅट नष्ट करण्यासाठी. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युथ गेम 2023 मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकलेली आहेत? तर योग्य उत्तर काय आहे? आपल्या महाराष्ट्राने या ठिकाणी खेलो इंडिया युथ गेम 2023 मध्ये सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत. ही पदके किती आहेत? तर एकूण 158 पदके. आणि 158 मध्ये सुवर्ण किती आहेत? तर 57 सुवर्ण आहेत, 48 रौप्य आहेत आणि 53 कांस्य आहेत. अशा प्रकारे एकूण 158 या ठिकाणी पदके जिंकले आहेत आपल्या महाराष्ट्राने. पुढचा प्रश्न, झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर चंपाई सोरेन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जय शाह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कैरो या ठिकाणी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक 2024 मध्ये कोणत्या जोडीने भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिलेले आहे? तर त्या जोडीचं नाव आहे रिदम सांगवान आणि सोनम उत्तम. या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे कारण की या ठिकाणी हे जे काही पदक आहे ते सुवर्ण पदक जिंकलं आहे भारतासाठी पहिलं. कशामध्ये? तर या ठिकाणी ISSF नेमबाजी विश्वचषक 2024 मध्ये. कुठे
कुठे आयोजित करण्यात आली होती तर कैरो या ठिकाणी. पुढचा प्रश्न, भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर लोचन सिंग पठानिया असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, युनेस्कोसाठी मराठा लष्करी परिस्थितीमध्ये किती किल्ले या ठिकाणी नामांकनित करण्यात आलेले आहेत तर टोटल 12 आपल्या महाराजांच्या किल्ल्यांना या ठिकाणी काय करण्यात आलं आहे, नामांकित करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी हे जे काही 12 किल्ले आहेत हे 12 किल्ले कोणकोणते आहेत तर लिहून घ्या. रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मानवामध्ये पहिली मेंदूची चिप कोणत्या कंपनीने प्रत्यारोपित केलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे तर न्यूरालिंक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे तर योग्य उत्तर आहे दिव्यांश सिंग पनवार असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25 पाहूया. हिमबिबट्याची सर्वाधिक लोकसंख्या कोठे नोंदवली गेलेली आहे तर योग्य उत्तर आहे लद्दाख या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, हिमबिबट्याची सर्वाधिक लोकसंख्या या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे. या ठिकाणी कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे. जर तुम्हाला असं विचारलं हिमबिबट्याची सर्वाधिक लोकसंख्या तर तेव्हा योग्य उत्तर काय असणार आहे लद्दाख. परंतु तुम्हाला जर असं विचारलं नॉर्मल आपले जे काही लेपर्ड असतात, बिबट्या असतात, त्यांची सर्वाधिक संख्या कुठे आहे तर सर्वाधिक संख्या आहे 1 नंबरचं राज्य आहे मध्य प्रदेश आणि 2 नंबरचं राज्य आहे महाराष्ट्र. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. पुढचा प्रश्न 26 नंबरचा, जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज कोणी लॉन्च केलेले आहे तर मैर्स्क. पहा या ठिकाणी तुम्ही बऱ्याच वेळेला ट्रकचे जे काही कंटेनर असतात त्याच्यावरती या ठिकाणी बॉक्स ठेवलेले असतात, कंटेनर असतात, त्याच्यावरती नाव असतं पहा मैर्स्क, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर या कंपनीने या ठिकाणी जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज लॉन्च केलेले आहे. पुढचा प्रश्न, भारताने ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी जगातील पहिला करार कोणासोबत केलेला आहे तर जपान या देशासोबत केलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक कर्करोग दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय तर दरवर्षी 4 फेब्रुवारीला आपण जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, 37वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता तर हरियाणा राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, तमिजगा वेत्री कळगम हा जो काही नवीन या ठिकाणी राजकीय पक्ष सुरू करण्यात आलेला आहे, या पक्ष सुरू करणाऱ्या अभिनेत्याचे नाव काय आहे तर विजय या अभिनेत्याने हा राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टी या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दल वायुशक्ती 2024 सराव कोणत्या राज्यामध्ये होणार आहे तर राजस्थान या राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, चेस टाटा स्टील चॅलेंजर्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर लिओन ल्यूक मेंडोंका असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी चेस टाटा स्टील चॅलेंजर्स 2024 चं विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोणत्या भारतीयाची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे तर अभिनव बिंद्रा असं त्यांचं नाव आहे. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी या आपल्या भारतीयाची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, 2026 फिफा विश्वचषक कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे तर 3 देशांमध्ये. पहिला देश आहे कॅनडा, दुसरा आहे मेक्सिको आणि तिसरा आहे संयुक्त राष्ट्र. या 3 देशांच्या अंतर्गत या ठिकाणी 2026चा फिफा विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, कोणता देश अलीकडेच UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे तर फ्रान्स हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताची UPI पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनलेला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 37वा, समान नागरी संहिता विधेयक अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये मांडण्यात आलेला होता तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 66व्या वार्षिक ग्रॅमी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर शक्ती फ्युजन बँडने या ठिकाणी जिंकलेला आहे. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न 39 नंबरचा, काला घोडा कला महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला होता तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता.
पाहूया पुढचा प्रश्न 40 नंबरचा. कोणत्या भारतीय तिरंदाजाला जागतिक तिरंदाजीने 2023चा वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर पुरस्कार दिलेला आहे? तर अदिती गोपीचंद असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळामध्ये जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे? तर व्योमित्र असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्ड कोणाकोणाला मिळालेला आहे? तर जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 5 जणांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. कोण कोण? सोनू सूद, शिल्पा शेट्टी, मनोज बाजपेयी, फरहान खान आणि अर्जुन रामपाल या 5 जणांना या ठिकाणी चॅम्पियन्स ऑफ द चेंज अवॉर्ड मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? तर गुजरात राज्यामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच T20 नागेश ट्रॉफी जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? कर्नाटक राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये कोणते शहर जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून उदयास आलेलं आहे? तर लंडन शहर या ठिकाणी 2023 मध्ये जगातील या ठिकाणी सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून उदयास आलेलं आहे. पुढचा प्रश्न, पहिली बिमस्टेक एक्वाटिक्स चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती? तर पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर निखिल वाघ यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना या ठिकाणी भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताचे नवीन आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अपूर्व चंद्र असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे? तर तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्या राज्यामध्ये देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी निम्मे प्रश्न झालेले आहेत. अजून निम्मे प्रश्न या ठिकाणी बाकी आहेत. ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी खरंच इंटरेस्ट असतो, खरंच अभ्यास करायची जिद्द असते, असेच विद्यार्थ्यांनी आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहू शकतात. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलामध्ये नुकतेच सामील झालेले पहिले सर्वेक्षण जहाज कोणते आहे? त्या जहाजाचं नाव काय आहे? तर INS संध्याक असं त्या जहाजाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच भारताला 31 प्रिडेटर ड्रोन विकण्यास मान्यता दिलेली आहे? तर अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, सॅफ महिला अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशिपचा विजेता कोण ठरलेला आहे? तर भारत आणि बांगलादेश. विशेष म्हणजे पहा, लक्ष द्या, स्टार मार्कून ठेवा. संयुक्तपणे कधी काय होतं, जे काय एखादी खेळाची स्पर्धा असते त्याच्यामध्ये फक्त एकच विजेता असू शकतो किंवा एकच या ठिकाणी उपविजेता असू शकतो. या ठिकाणी 2 विजेते ठरले आहेत. म्हणजेच संयुक्तपणे सॅफ महिला अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकलेली आहे भारत आणि बांगलादेश या 2 देशांनी मिळून. पुढचा प्रश्न, येमनचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अहमद अवाद बिन मुबारक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 55, इतिहासामध्ये पहिल्यांदाच 2024 मध्ये एकाच वर्षी किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे? तर टोटल या ठिकाणी 5 व्यक्तींना फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री 2024 मध्ये 5 वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आलेला आहे. हे 5 व्यक्ती कोण कोण आहेत? तर पहिले आहेत कर्पूरी ठाकूर, दुसरे आहेत लालकृष्ण अडवाणी, तिसरे आहेत PV नरसिंह राव, चौथे आहेत चौधरी चरण सिंह आणि 5वे आहेत MS स्वामीनाथन. पुढचा प्रश्न, पेपरलेस विजा देणारा टिंबटिंब हा पहिला युरोपियन युनियन देश ठरलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फ्रान्स. आणि मगाशीच आपण पाहिलं होतं UPI प्रणाली या ठिकाणी लागू करणारा किंवा सुरू करणारा युरोपियन देश पहिला कोणता ठरला? तर तेव्हा सुद्धा उत्तर काय असणार आहे? फ्रान्स. पुढचा प्रश्न, म्यानमार आणि भारत सीमेची लांबी किती आहे ज्यावर भारत सरकार कुंपण घालण्याचा विचार करत आहे? या प्रश्नाला स्टार मार्कून ठेवू शकता. तर 1643 किलोमीटर. किती? 1643 किलोमीटर एवढी काय आहे? तर या ठिकाणी बॉर्डर आहे किंवा बाउंड्री आहे भारत म्यानमार सीमेची. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 58, राष्ट्रीय जंतनाशक दिवस केव्हापासून साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 10 फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर शशिकांत यांना, ज्यांना आपण नानामुळे या नावाने सुद्धा ओळखलं जातं, तर त्यांना या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 प्रदान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. मुख्यमंत्री वायोश्री योजना 2024 कोठे सुरू झालेली आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 61. पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे? तर योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पहिले शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न नामिबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर योग्य उत्तर काय? नांगोलो मुंबा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न ऐतिहासिक समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तराखंड हे राज्य या ठिकाणी पहिलं राज्य ठरलं आहे. पुढचा प्रश्न विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर दरवर्षी 11 फेब्रुवारीला. पुढचा प्रश्न CAR टी सेल थेरपी कोणत्या रोगामध्ये वापरली जात असते? तर कर्करोग या ठिकाणी वापरली जात असते. पुढचा प्रश्न जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2024 मधील जे काही 23वी आवृत्ती होती ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न जागतिक संरक्षण प्रदर्शन 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेले आहे? तर अजय भट्ट यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे. पुढचा प्रश्न चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कोणत्या राज्यामध्ये झालेले आहेत? तर आसाम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचे जे काही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स होते ते आयोजित करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न UAE ने शिक्षक आणि सुपर 30चे संस्थापक टिंबटिंब यांना गोल्डन व्हिसा मंजूर केलेला आहे. तर त्यांचं नाव आहे आनंद कुमार. पुढचा प्रश्न कोणत्या 2 देशांच्या अंतर्गत UPI सेवांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे? श्रीलंका आणि मॉरिशियस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न भ्रष्टाचार टक्केवारी निर्देशांक 2023च्या अहवालानुसार कोणत्या देशामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे? तर सोमालिया. आपण मला वाटते पहिलाच प्रश्न पाहिला आहे. टोटल 180 देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे 93, त्याच्यानंतर पहिला क्रमांक आहे डेन्मार्क देशाचा आणि 180 क्रमांक आहे सोमालिया देशाचा. याच्यामध्ये कन्फ्युजन बिलकुल होऊ द्यायचं नाही. पुढचा प्रश्न दरवर्षी सरोजिनी नायडू यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते? तर दरवर्षी 13 फेब्रुवारीला. पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने घर घर रेशन योजना सुरू केलेली आहे? तर पंजाबने या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न भारतातील पहिले अत्याधुनिक छोटे प्राणी रुग्णालय कोठे सुरू झालेले आहे? तर मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये गंगातीरी गायींसाठी देशातील पहिले संवर्धन केंद्र स्थापन केले जाणार आहे? तर उत्तर प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन केले जाणार आहे. पुढचा प्रश्न 137 प्रकाश वर्ष अंतरावर राहण्यायोग्य सुपर अर्थ कोणी शोधलेला आहे? तर नासाने या ठिकाणी शोधलेला आहे. पुढचा प्रश्न 77 नंबरचा दिव्य कला मेळा 2024 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? तर त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न भारतामध्ये मिस वर्ल्डची कोणती आवृत्ती होणार आहे? तर 71वी आवृत्ती होणार आहे. पुढचा प्रश्न ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 कोणी जिंकलेला आहे? तर ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जिंकलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 80 KPP नांबियार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे S सोमनाथ या ठिकाणी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न तमांग समाजाकडून सोनम लोसार कोणत्या देशामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? तर नेपाळ देशाच्या अंतर्गत साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न वन डे मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा खेळाडू कोण ठरला आहे? तर पाठुम निसंका असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पापुआ न्यू गिनी आणि फिजी या देशांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या देशांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न कोणाला आरोग्य संवर्धनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 2024चा नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस यांना या ठिकाणी 2024च्या नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर नवाफ सलाम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न महर्षी दयानंद सरस्वती यांची 2024 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे 200 क्रमांकाची जयंती आणि कधी साजरी करण्यात आली आहे? तर 12 फेब्रुवारीला. पुढचा प्रश्न कोणत्या दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे? तर दरवर्षी 13 फेब्रुवारीला या ठिकाणी आपण राष्ट्रीय महिला दिवस नॅशनल वुमन डे म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न टिंबटिंब या खेळाडूने चेन्नई ओपन ATP चॅलेंजर ट्रॉफी जिंकलेली आहे.
तर सुमित नागल असं त्या खेळाडूचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे या ठिकाणी स्थित आहेत आणि टोटल संख्या विचारली तर टोटल 16 संख्या आहे. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आलेले आहे? तर प्यारेलाल शर्मा यांना या ठिकाणी गौरवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, संगीत नाटक अकादमी आपले पहिले प्रादेशिक दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कुठे स्थापन करणार आहे? तर हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न, ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर झिम्बाब्वे आणि नामिबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येला भेट देणारे पहिले विदेशी नेते कोण ठरले आहेत? तर बिमान प्रसाद असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू झालेली आहे? तर UAE देशाच्या अंतर्गत सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक कोण बनले आहे? तर त्यांचं नाव आहे सिंधू गणपती. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला वॉटर वॉरियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर नोएडा या शहराला या ठिकाणी वॉटर वॉरियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे शेवटचे 3 प्रश्न, कोणत्या राज्यातील गुप्तेश्वर जंगलाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर ओडिसा. पुढचा प्रश्न, राजनाथ सिंह यांनी अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केले? तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत. आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या राज्याने काजी नेमू फळाला राज्य फळ म्हणून घोषित केलं आहे? तर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 15वी ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? दक्षिण आफ्रिका. तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी 15व्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद 2023 आयोजित करण्यात आली होती. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. 42वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय? होयसाळ मंदिर. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकेल की होयसाळ मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर कर्नाटक. तेव्हा उत्तर अगदी योग्य असणार आहे. तर कर्नाटक राज्यातील होयसाळ मंदिरे यांना या ठिकाणी 42वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. सिम्बेक्स 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशाने आयोजित केलेला सराव आहे? तर लिहून घ्या, भारत आणि सिंगापूर या 2 देशाच्या अंतर्गतचा हा सराव आहे, ज्या सरावाचं नाव आहे सिम्बेक्स 2023, जो आयोजित करण्यात आला होता चांगी नौदल तळ सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. ठीक आहे, अशाच प्रकारचे सर्व प्रश्न असणार आहेत, व्यवस्थितपणे पाहून लिहून घ्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 मध्ये कोणते शहर अव्वल स्थानी आलेले आहे? तर योग्य उत्तर काय? तर इंदोर हे या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती आलेलं शहर आहे. कोणत्या सर्वेक्षण मध्ये? स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 मध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर योग्य उत्तर काय? आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 40वा क्रमांक आहे. तर या ठिकाणी याच इंडेक्स मध्ये, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये 1 नंबरला आहे स्वित्झर्लंड नावाचा देश आणि 40 नंबरला आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. जुन्या संसद भवनाचे नवीन नामांतरण या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? तर योग्य उत्तर काय? संविधान सदन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. भारताच्या 41व्या जागतिक वारसा स्थळाचे नाव काय आहे? तर नाव काय आहे? शांती निकेतन. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? पश्चिम बंगाल राज्यामध्ये. तर पश्चिम बंगाल या राज्यातील शांती निकेतनला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. कोणते शहर भारतातील पहिले सौर शहर या ठिकाणी बनलेलं आहे? तर उत्तर काय आहे? सांची, जे की मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत आहे. ते भारतातील पहिले सौर शहर म्हणून उदयास आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये महिलांसाठी प्रस्तावित आरक्षण किती टक्के आहे? तर किती टक्के आहे? तर 33% आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर लिहून घ्या, जया वर्मा सिन्हा
यांना या ठिकाणी रेल्वे बोर्डामध्ये पहिल्या महिला चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर रॉकेट्री नावाचा चित्रपट आहे, ज्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आर माधवन यांच्या चित्रपट रॉकेट्रीला या ठिकाणी 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार या ठिकाणी सन्मान मिळालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12वा, टाइम मॅगझिनचे 2023च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोणती कंपनी आहे? तर टाइम मॅगझिनच्या 2023च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये 1 नंबरला आहे मायक्रोसॉफ्ट आणि 64 नंबरला आहे भारतातील एक कंपनी इन्फोसिस नावाची. पुढचा प्रश्न क्रमांक 13वा, टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धा 2023 महिला विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर उत्तर काय असणार आहे? दिव्या देशमुख. पुढचा प्रश्न 14 नंबरचा, ग्रीसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आला आहे. ग्रीकचे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव काय आहे? कॅटरीना एन साकेला रापोलो असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा, कोणता देश ग्लोबल AI समिटचे आयोजन करणार आहे? तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी ग्लोबल AI समिटचं आयोजन करणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा, भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे नाव काय असणार आहे? तर आदित्य L1 हे भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे नाव आहे आणि या सौर मोहिमेमध्ये जे रॉकेट यूज करण्यात आलं त्या रॉकेटचं नाव काय आहे? PSLV C57 असं त्या रॉकेटचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा, मिस अर्थ इंडिया 2023चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर उत्तर काय असणार आहे? प्रियान सैन, ज्या की राजस्थान राज्याला बिलॉंग करतात, त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मिस अर्थ इंडिया 2023चा किताब जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा, जगातील पहिली इथेनॉल रन टोयोटा इनोवा कार कोणी लॉन्च केली आहे? तर या ठिकाणी नितीन गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा, भारतातील पहिला गोरिल्ला ग्लास फॅक्टरी कोणत्या राज्यामध्ये स्थापन होणार आहे? तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत स्थापन होणार आहे. पुढचा प्रश्न 20व्या नंबरचा, भारताच्या पहिल्या AI पॉवर्ड अँटी ड्रोन सिस्टमचं नाव काय आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून लिहून घेऊ शकता. तर इंद्रजाल असं भारताच्या पहिल्या AI पॉवर्ड अँटी ड्रोन सिस्टमचं काय आहे? तर नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21वा, आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारे ईशान्येकडील पहिलं राज्य कोणतं आहे? तर नागालँड हे राज्य या ठिकाणी आधार लिंक्ड जन्मनी नोंदणी सुरू करणारे पहिले ईशान्येकडील राज्य बनलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा, पाकिस्तानमधील भारतीय मिशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर त्यांचं नाव आहे गीतिका श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठा जिल्हा शीतकरण प्रकल्प कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर हैदराबादमध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न, 43व्या आशियान शिखर 2023चे आयोजन कोणत्या देशाने केलेले आहे? तर इंडोनेशिया देशाने या ठिकाणी ऑर्गनाइज केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा, मिस इंटरनॅशनल इंडिया 2023चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर प्रवीणा अंजना असं त्यांचं नाव आहे, राजस्थान राज्याला बिलॉंग करतात, त्यांनी या ठिकाणी मिस इंटरनॅशनल इंडिया 2023चा किताब पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न 26वा, कोणता G20चा 21वा स्थायी सदस्य देश बनलेला आहे? तर उत्तर काय असणार योग्य? आफ्रिकन युनियन हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो G20 मध्ये नवीन समावेश झालेला देश आहे किंवा कंट्री आहे. 21व्या क्रमांकाचा स्थायी सदस्य देश बनला आहे आफ्रिकन युनियन. पुढचा प्रश्न क्रमांक 27वा, 18व्या G20 ज्याला आता G21 या नावाने ओळखलं जाणार आहे, तर 18व्या G20 शिखर परिषदेचे 2023 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजन करण्यात आलं होतं? तर भारतामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. 18वं जे काही समिट झालं ते भारतामध्ये झालं आणि 17वं जे काही समिट झालं ते इंडोनेशिया या देशाच्या अंतर्गत संपन्न झालेलं आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 28वा, नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न 29 नंबरचा, कोणत्या राज्याने 5व्या राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेलं आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने 5व्या राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलेलं आहे.
पुढचा प्रश्न 30 नंबरचा, भारत ड्रोन शक्ती 2023 चे यजमानपद कोणते शहर असणार आहे? तर गाझियाबाद असं त्या शहराचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 31वा, G20 ॲट 2023 द रोड मॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर काय असणार आहे? व्ही श्रीनिवासन यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. पुस्तकाचं नाव मी परतदा वाचतो कारण की महत्वाचं पुस्तक आहे. G20 ॲट 2023 द रोड मॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी. पुढचा प्रश्न क्रमांक 32वा, कोणत्या देशाने सॅफ अंडर 16चं चॅम्पियनशिप या ठिकाणी जिंकलेलं आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपला भारत देश. पुढचा प्रश्न 33 नंबरचा, क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा रँक किती आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी पहिला क्रमांक आहे. अव्वल स्थानी भारत देश आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 34वा, ब्राईट स्टार 23 हा सराव कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? तर इजिप्त या देशाच्या अंतर्गत ब्राईट स्टार 23 हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 35वा, कोणता देश 2024 ICC पुरुष T20 विश्वचषक आयोजित करणार आहे? तर योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज. हे दोन देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2024 मध्ये ICC पुरुष T20 विश्वचषकाचं आयोजन करणार आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 36वा, भारतातील पहिला भूमिगत ट्रान्सफॉर्मर कोणत्या शहरामध्ये बसवण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय? बेंगलोर कर्नाटक मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिल्या भूमिगत ट्रान्सफॉर्मेशनचं या ठिकाणी इन्स्टॉलेशन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 37वा, या ठिकाणी थोडंसं फास्ट होत असेल तर मी स्पीड थोडीशी स्लो करतो. पहा, लिहून घ्या व्यवस्थितपणे. उधमपूर नावाचं रेल्वे स्टेशन आहे जम्मू काश्मीरमध्ये. त्याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? लिहून घ्या मग. शहीद तुषार महाजन रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 38वा, गगनयान मिशनसाठी महिला रोबोटचे नाव काय आहे? तर व्योममित्र असं त्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गगनयान मिशनसाठी महिला रोबोटचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. व्योममित्र असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 39वा, प्रवाशांचा अनुभव वाढवण्यासाठी सुखद करण्यासाठी अभिनंदन प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? तर एअर इंडियाने सुरू केलेला हा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 40वा, कोणत्या योजनेला ई गव्हर्नन्स 2023 साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? तर स्वामित्व नावाची जी काही योजना होती जी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेली होती, स्वामित्व योजना, या योजनेला ई गव्हर्नन्स 2023 साठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि ही योजना 24 एप्रिल 2020 ला लॉन्च करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 41वा, कोणत्या राज्याचे जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे या ठिकाणी राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी हे घोषित केलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे आपलं राज्याचं राज्यगीत म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 42वा, वरुणा 2023 हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा सराव आहे. वरुणा सराव असं या सरावाचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 43वा, स्टार मार्क करून ठेवा. 2023 हे वर्ष जगभरामध्ये कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळले आहे? तर उत्तर काय असणार आहे? बाजरी वर्ष, मिलेट्स इयर म्हणून या ठिकाणी आपण साजरा केला आहे 2023 हे वर्ष. पुढचा प्रश्न 44 नंबरचा, भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारणार आहे? तर योग्य उत्तर काय? पुणे महाराष्ट्र या ठिकाणी भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प उभारणार आहे. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 45वा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिंबटिंब यासाठी PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. तर जे काही आपले विद्यार्थी मित्रांनो कारागीर असतात त्यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी PM विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 46वा, निलगिरी तहर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत निलगिरी तहर हा प्रकल्प सुरू केलेला आहे. काही नवीन विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर फक्त क्वेश्चन आणि आन्सर वाचत आहेत, क्वेश्चन आणि आन्सर वाचत आहेत. काळजीपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, जो आपला सकाळचा 6 वाजताचा क्लास होतो त्याच्यामध्ये आपण इन डिटेल या सर्व प्रश्नांची चर्चा ऑलरेडी वर्षभर केलेली आहे. हे जी काही सिरीज असणार आहे, ही जी काही सिरीज असणार आहे ती फक्त प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुम्हाला घ्यायची आहे. जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून मारायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 47वा, भारतातील पहिल्या सौर रूफ सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन
कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेला आहे? तर हैदराबादमध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर MP मध्ये स्थित आहे. या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय? वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे, मी तुम्हाला या ठिकाणी 2 प्रश्न विचारतो. या प्रश्नाचे उत्तर कोण कोण देतात मी चेक करतो, जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत. पहा, व्याघ्र प्रकल्पाबद्दल बोलण्यात आलं. भारतामध्ये टोटल टायगर रिझर्व एकूण व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये किती आहेत? सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत? आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण वाघांची संख्या आहे ती किती आहे आणि भारतामध्ये किती आहे आणि सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात आहे? या छोट्याशा या ठिकाणी स्टॅटिक करंट अफेअरचे प्रश्न आहेत जे की एक्झाम मध्ये परत परत विचारले जातात. या 2-4 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहेत. अजून एक शेवटी प्रश्न अजून विचारणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 49वा. जागतिक कौशल्य शिखर परिषदेची 14वी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये झालेली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. पुढचा प्रश्न, कोणते शहर भारतातील पहिले वेटलँड सिटी बनणार आहे? तर उदयपूर योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, हमून चक्रीवादळ कोणत्या देशाने दिलेले नाव आहे? तर इराण या देशाने दिलेले हे नाव आहे. हमून सायक्लोन असं या सायक्लोनचं नाव आहे जे की इराणनं दिलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 52वा. 2023 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे? तर पंजाबने या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, साहित्यामध्ये 2023चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर जॉन फॉसे यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, 2023चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर नरगेस मोहम्मदी यांना या ठिकाणी 2023च्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 55 नंबरचा. 71व्या मिस वर्ल्ड 2023 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर आपला भारत देश या ठिकाणी करणार आहे. 71व्या क्रमांकाच्या मिस वर्ल्ड 2023 आवृत्तीचं आयोजन या ठिकाणी करणार आहे. पुढचा प्रश्न, लुपेक्स ही जी काही चंद्र मोहीम आहे, मून मिशन आहे किंवा चंद्रयान 4 आहे, ते लॉन्च कोणाद्वारे होणार आहे? तर इस्रो आणि जाक्सा या दोघांच्या माध्यमातून लुपेक्स चंद्र मोहीम लॉन्च करण्याची योजना आखण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, युद्धाभ्यास 2023 हा सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केलेला आहे? तर भारत आणि अमेरिका या 2 देशाच्या अंतर्गत युद्धाभ्यास 2023 हा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 58 नंबरचा. भारताची अत्याधुनिक युद्धनौका महेंद्रगिरी कोठे लॉन्च करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न 59 नंबरचा. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2023 कोणाला मिळालेला आहे? तर 3 व्यक्तींना मिळालेला आहे. पहिली व्यक्ती आहेत अलेक्सी एकिमोव, दुसरे व्यक्ती आहेत लुई ई ब्रूस आणि तिसरे व्यक्ती आहेत मॉन्गी गॅब्रियल बावेंडी. पुढचा प्रश्न 60 नंबरचा. शरीर विज्ञान किंवा औषध नोबेल पारितोषिक 2023 कोणाला मिळालेला आहे? तर या ठिकाणी 2 व्यक्तींना मिळालेला आहे. पहिली व्यक्ती आहेत कॅटालिन कारिको आणि दुसरे व्यक्ती आहेत ड्र्यू वेसमन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 61 नंबरचा. 2023चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर क्लॉडिया गोल्डिन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? क्लॉडिया गोल्डिन असं त्यांचं नाव आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 ने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने 100% ODF प्लस मॉडेल दर्जा प्राप्त या ठिकाणी केलेला आहे? तर जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या केंद्रशासित प्रदेशाने 100% ODF प्लस मॉडेल दर्जा या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 63वा. कोणत्या राज्य सरकारने न्यायिक सेवांमध्ये EWS साठी 10% आरक्षण जाहीर केलेलं आहे? तर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य कॅबिनेट प्रणाली लागू करणारे 4थे राज्य बनलेलं आहे? तर त्रिपुरा हे राज्य 4थे राज्य बनले आहे. ज्या ठिकाणी पहिलं राज्य आहे उत्तराखंड, दुसरं राज्य आहे उत्तर प्रदेश आणि तिसरं राज्य आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या शहरामध्ये दिव्यांग जणांसाठी भारतातील पहिल्या उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केलेले आहे? तर ग्वाल्हेर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग खेळांसाठी अटल बिहारी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने वर्ल्ड हेल्थ समिट 2023 आयोजित केलेलं होतं? तर जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 67वा. कोणत्या देशाने नूर 3 हा जो काही इमेजिंग उपग्रह आहे तो कक्षेमध्ये प्रक्षेपित केलेला आहे? तर इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 68वा. 2024 मध्ये कोणत्या शहरामध्ये
ई प्रिक्सची दुसरी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे? तर हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 69वा. प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2023 ने कोणाला गौरवण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? प्रिया एस यांना या ठिकाणी प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 70वा. सर्वात मोठा हवाई सराव तरंग शक्ती कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणते राज्य भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सर्वोच्च निर्यातदार राज्य बनलेलं आहे? तर तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारताबाहेर IIT दिल्लीचे पहिले कॅम्पस कोणत्या शहरामध्ये स्थापन केले जाणार आहे? तर उत्तर काय असणार आहे? अबुधाबी या ठिकाणी IIT दिल्लीचे पहिले कॅम्पस या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 73वा. कोणत्या देशाने जगातील पहिले मिथेनॉल इंधन असलेले अंतराळ रॉकेट प्रक्षेपित केलेले आहे? साधी गोष्ट आहे, कुठाने कोण करतं अशा प्रकारचं? तर चीन. आणि ते प्रक्षेपित करताना वापरण्यात आलेल्या रॉकेटचं नाव काय आहे? तर झुक 2 असं त्या रॉकेटचं नाव आहे. पुढचा प्रश्न, उत्तर वाहिनी ओलांडणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरली आहे? तर अंशुमन जिंगरान असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अंशुमन जिंगरान असं त्यांचं नाव आहे. उत्तर वाहिनी ओलांडणारी सर्वात तरुण व्यक्ती ती या ठिकाणी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण आवास न्याय योजना सुरू केलेली आहे? तर उत्तर काय असणार आहे? छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्य सरकारने ग्रामीण आवास न्याय योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 76वा. कोणत्या देशाने आशियातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी पॅसेंजर ट्रेन सुरू केलेली आहे? तर योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक, माफ करा या ठिकाणी पर्याय क्रमांक नाहीत, दररोजची सवय लागली आहे, काही हरकत नाही. तर योग्य उत्तर काय आहे? चीन. तर चीन देशाने आशियातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी पॅसेंजर ट्रेन या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना सुरू केली आहे? तर यूपी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 78वा. भारतातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी ट्रेन कोणत्या राज्यामध्ये धावणार आहे? तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत धावणार आहे. पुढचा प्रश्न 79 नंबरचा. कोणता देश SCO चा पूर्ण सदस्य या ठिकाणी बनलेला आहे, झालेला आहे? तर उत्तर काय? इराण हा देश या ठिकाणी SCO चा या ठिकाणी पूर्ण सदस्य झालेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने FIH हॉकी प्रो लीग 2023चं शीर्षक जिंकलेलं आहे? तर नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या प्रादेशिक AI न्यूज अँकरचं नाव काय आहे? तर लिसा असं त्या प्रादेशिक AI न्यूज अँकरचं नाव आहे, जे की ओडिसा TV वरती या ठिकाणी काय करते? न्यूज सादर करते, प्रेझेंट करते. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याचा किताब कोणत्या देशाकडे आहे? तर स्वाभाविक आहे, अमेरिका अव्वल स्थानी आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम कोणी सुरू केलेला आहे? तर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, निर्यात तयारी निर्देशांक 2022 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे? तमिळनाडू हे राज्य या ठिकाणी निर्यात तयारी निर्देशांक 2022 मध्ये अव्वल स्थानी आहे. पुढचा प्रश्न, अमृत भारत स्टेशन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर रेल्वे मंत्रालयाने. पुढचा प्रश्न, 2023 नाटो शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर लिथुआनिया या ठिकाणी 2023 नाटो शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2023 दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर दक्षिण विभागाने जिंकलेलं आहे, म्हणजे साऊथ झोनने. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 88, 2023 फिफा महिला विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे? तर स्पेनने. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने आपली देशांतर्गत बांधलेली पाणबुडी हायकूनचे अनावरण केलेले आहे? तर तैवान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशाच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे? तर अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 91, भारताने कोणत्या देशासोबत संप्रीती नावाचा सराव केलेला आहे? तर बांगलादेश या देशासोबत संप्रीती, तसेच या ठिकाणी काय म्हणता येईल, बोंगो सागर अशा प्रकारचे सराव केलेले आहेत. पुढचा प्रश्न, नोकियाने कोणत्या शहरामध्ये पहिली 6G लॅब सुविधा सुरू केलेली आहे? तर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कामगारांसाठी किमान वेतन सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलणारे कोणते राज्य पहिले ठरलं? तर झारखंड राज्य या ठिकाणी पहिलं ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 94, फेमिना मिस इंडिया 2023 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर राजस्थानच्या नंदिनी गुप्ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, ग्रीस देशाचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर कोणाला देण्यात आला आहे? तर नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे.
पुढचा प्रश्न, सांख्यिकीमधील आंतरराष्ट्रीय पारितोषिक 2023 कोणाला मिळालेला आहे? तर उत्तर काय असणार आहे? C.R. राव, सी राधाकृष्ण राव यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर आशा भोसले यांना. पुढचा प्रश्न, 57 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर दामोदर मौजो यांना. पुढचा प्रश्न, लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान किती आहे? तर 139 देशामध्ये भारताचं स्थान आहे 38वा आणि अव्वल कोणता आहे? तर अव्वल आहे 1 नंबरला या ठिकाणी सिंगापूर. ठीक आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100वा, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2023 मध्ये भारताचे स्थान कितीवे आहे? तर 161वे स्थान आहे 180 देशांच्या अंतर्गत, ज्याच्यामध्ये अव्वल आहे कोणता देश? नॉर्वे देश. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं, जे काय आपण सिरीज या ठिकाणी सुरू केली आहे 2023 या संपूर्ण वर्षातील चालू घडामोडीच्या प्रश्नांची सिरीज, त्याच्यातील हा भाग पहिला संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ, हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा सबस्क्राईब करायला विसरला असेल तर चॅनलला जाता जाता नक्की सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.